श्रोतेहो, आज आपण ऐकूयात अध्याय 20. अध्यायाचं नाव आहे परान्न दोष. त्या काळी गाणगापुरात एक अत्यंत सात्विक वृत्तीचा निर्धन ब्राह्मण राहत होता. वैराग्याची, संयमाची अगदी आदर्श मूर्ती म्हणून तो ब्राह्मण उभ्या गाणगापुरात लौकिक प्राप्त करून होता. वेदपाठी तर तो होताच, पण विशेष म्हणजे तो धर्म कर्मनिष्ठ होता. तो कोणाकडूनही प्रतिग्रह स्वीकारत नसे. आपण दैनंदिन जे अन्न ग्रहण करत असतो ते प्रामुख्याने जसे आपले आरोग्य अनारोग्य घडवत असते, तसेच ते आपले सुविचार कुविचार घडवत असते. या जाणीवेने परान्नाला विषसमान समजून तो आपल्या घराबाहेर कोठेही कोणत्याही निमित्ताने काहीही ग्रहण करत नसे. अन्यत्र शिजवलेले अन्न तो घरी आणत नसे अथवा आणू देत नसे. व्यर्थ व निरर्थक वादविवादात तो वेळ दवडत नसे. शक्य होईल तितके मौन पाळून ईश्वर चिंतनात कालक्रमणा करण्यात त्याला मनस्वी आनंद वाटे. कुटुंबाच्या पोषणासाठी तो शास्त्रज्ञेनुसार सच्छिल अशा ब्राह्मणांच्या घरून परम संतोषाने मिळेल ती कोरडी भिक्षा घेत असे व या भिक्षेत जे व जितके मिळे त्यावर संतोष मानून त्यावर गुजराण करण्याची त्याची वृत्ती असे. त्याच्या पत्नीस मात्र त्याच्या या जीवनव्रताची थोरवी आकलन होत नव्हती. आपले दुर्भाग्य म्हणून आपली या दरिद्री पतीशी गाठ पडली असे ती पदोपदी त्याला ऐकवत असे. ती सदा असंतुष्ट राहून सारखी उघड उघड त्याच्या तोंडावर त्याला दूषणे देत होती. तो मात्र तिच्याशी कसलाही वादविवाद न करता तिचे सर्व बोलणे हसण्यावारीने व थट्टेने तर तिला तो असंतुष्ट म्हणून हाक मारी. चमचमीत स्वादिष्ट असा पक्वान्नयुक्त चौरस आहार निदान 8-15 दिवसांनी तरी एकदा मिळावा असे तिला सारखे वाटे. नवीन वस्त्र नेसून गावातून मिरवण्याची तिला हौस होती. यामुळे ती सदा दुर्मुखलेली असे, त्रागा करीत असे. श्री गुरूंचे वसतिस्थान गावात असल्यामुळे तेथे रोज नानाविध निमित्तांनी ब्राह्मण भोजने होत होती. अमर्याद अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान होत असे. अनेक धनिक तेथे परगावहून येत व तेथे समाराधना करीत. मौजीबंधने, विवाहादी मंगल कार्ये, स्वाहाकार, याग आदी धर्मकार्ये करीत. त्याचप्रमाणे श्राद्धाधिक कर्मेही संपन्न करत असत. या सर्व प्रसंगी गावातील सात्विक सच्चिल विद्वान ब्राह्मण दाम्पत्यांना निमंत्रित करून त्यांना भोजन दिले जाई व भोजनोत्तर त्यांना धनदाने वस्त्रदाने देऊन त्या दाम्पत्यांचा सत्कार केला जाई. गावातील जवळजवळ सर्वच ब्राह्मण या संधीचा लाभ घेत असे. पण हा दरिद्री व निग्रही ब्राह्मण कोणत्याही लोभाने तिकडे फिरकत नसे. त्याच्याकडेही अशा भोजन समारंभाची अत्यादराने निमंत्रणे येत. पण परान्न सेवन न करण्याच्या आपल्या व्रतास जागून तो त्या निमंत्रणांना विनयपूर्वक साभार नकार देत असे. त्याच्या पत्नीला हे सहन होत नसे व तिच्या अंगाचा अगदी तिळपापड होत असे. ही निमंत्रणे नाकारल्यामुळे स्वादिष्ट अन्नसेवनाच्या संधीला, त्याचप्रमाणे वस्त्रदान द्रव्यदान मिळण्याच्या दारी चालून आलेल्या योगाला ती मुकत असे. यामुळे वैतागून ती त्रागा करी. सारखे घरात आदळआपट चाले. पण याचा त्या निग्रही संयमी ब्राह्मणावर कसलाच परिणाम होत नसे. त्याने ना आपला शांतपणा सोडला ना आपल्या संयमाला सोडचिठ्ठी दिली. शेवटी तर त्या ब्राह्मणाच्या वज्रनिश्चयाची माहिती गावभर झाली व परिणामतः भोजनाची निमंत्रणे येणेही बंद झाले. आपल्या पतीला भोजनाचे निमंत्रण स्वीकारण्यास एक ना एक दिवस भाग पाडीनच पाडीन अथवा एकटी तरी अशा भोजन समारंभास जाण्यास केव्हा तरी परवानगी मिळवीनच अशी जिद्द मनी बाळगून ती सफल करण्यासाठी ती असंतुष्ट स्त्री प्रयत्नशील होती. या असंतुष्ट ब्राह्मण स्त्रीला निमंत्रण मिळवण्यापासून सुरुवात करणे जरूर होते.
हे कसे जमणार हा एक तिच्यापुढे प्रश्न होता. गावात तिची एक मैत्रीण होती. त्या मैत्रिणीचा पती एक नामांकित याज्ञिक होता. त्याचा सर्व सोयीने युक्त असा भव्य वाडा होता. साहजिकच परगावचे धनिक त्याच्याकडे मुक्काम करून आपली नानाविध प्रकारची धर्मकार्ये, श्राद्धादी कार्ये त्या याज्ञिकाकरवी करून घेत. या असंतुष्ट स्त्रीने आपली व्यथा या आपल्या मैत्रिणीच्या कानी घातली व आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण देण्याची व्यवस्था करण्यास तुझ्या पतीला सांग अशी तिला गळ घातली. लवकरच म्हणजे अगदी 4-6 दिवसांनीच पितृपक्षास सुरुवात होणार होती. त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या घरी निमंत्रण दिले जाईल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन त्या मैत्रिणीने त्या ब्राह्मण स्त्रीस दिले. पितृपक्ष उजाडला. सर्वत्र श्राद्धाची भोजने चालू झाली. ब्राह्मण अपुरे पडू लागले. परगावाहून तेथे एक धनिक आला. आपल्या वडिलांचे महानय श्राद्ध आपल्या श्रीमंतीच्या डामडौलाचे नाव राखून करायची त्याची इच्छा होती. त्याने 25 ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनास बोलावून भोजनोत्तर प्रत्येक ब्राह्मणास धोतर जोडी व त्याच्या पत्नीस साडी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार निमंत्रणे कोणाला द्यायची त्याची यादी त्या याज्ञिकाकडून तयार करून घेतली व तो धनिक निमंत्रणे देण्यासाठी म्हणून वाड्याबाहेर पडला. निमंत्रणे देत देत तो धनिक कधीही परान्न न घेणाऱ्या त्या ब्राह्मणाच्या घरी आला. तो धनिक आपल्याकडे आलेला पाहून ती असंतुष्ट ब्राह्मण स्त्री मनोमन आनंदली. हे निमंत्रण येणार याची माहिती तिला पूर्वीच मिळाली होती व ती वाटच बघत होती. योगायोगाने तो धनिक ज्यावेळी तेथे निमंत्रण सांगण्यास आला त्यावेळी तो ब्राह्मण नित्यानुष्ठानाला बसला होता. ही संधी साधून त्या स्त्रीने पतीस न विचारता परस्पर आपण अवश्य येऊ असे सांगून त्या धनिकास निरोप दिला. ब्राह्मणाचे नित्यानुष्ठान संपल्यावर त्याच्या पत्नीने श्राद्धाच्या भोजनाचे निमंत्रण देण्यासाठी एक धनिक आला होता व त्या धनिकाचे निमंत्रण आपण स्वीकारले असून उद्या आपण दोघांनी भोजनासाठी तेथे जायचे आहे असे त्याला सांगितले. यावर पतीने आश्चर्य व्यक्त करून आपला परान्न न घेण्याचा निश्चय असताना तू हे निमंत्रण कसे काय स्वीकारलेस असे तो पत्नीस विचारू लागला. लगेच जाऊन धनिकास आपण येणार नसल्याचे वेळीच कळवून ये असे त्याने पत्नीला सांगितले. यावर त्या पती पत्नीची बरीच बोलचाली झाली. शेवटी या वादविवादास कंटाळून तो ब्राह्मण म्हणाला, माझा निश्चय तू जाणतेसच, तेव्हा माझ्या येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुला जर त्या स्वादिष्ट भोजनाचे व त्यानंतर मिळणाऱ्या दानाचे एवढे आकर्षण असेल तर तू एकटी जा, मला त्रास देऊ नकोस. माझ्या या घरातील पिठलं भात हेच माझे स्वादिष्ट अन्न, तेव्हा कृपा करून माझा पिच्छा सोड. मात्र मी येणार नसल्याचे त्या धनिकास लगेच कळव. पतीच्या तोंडचे हे शब्द ऐकून पत्नी अत्यंत आनंदली. कंटाळून का होईना पण आपल्याला एकदाची परवानगी द्यायला आपण आपल्या पतीला भाग पाडले याचे तिला समाधान वाटले. त्या समाधानात ती लगेच त्या धनिकाकडे जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. धनिकाची गाठ घेऊन आपला पती भोजनासाठी येणार नसून आपण एकटीच येणार असल्याचे तिने त्या धनिकास सांगितले. हे ऐकून तो धनिक म्हणाला, आपण तर दाम्पत्यांना निमंत्रणे दिली आहेत. एकटा ब्राह्मण अथवा एकटी ब्राह्मण स्त्री येऊन चालणार नाही. तेव्हा तुम्ही एकट्या न येता येणार असाल तर पतीला सोबत घेऊन या. मात्र काय करणार आहात ते मला संध्याकाळपर्यंत कळवा. सूर्यास्तापर्यंत जर तुमचा काही निरोप न आला तर तुम्ही उभयता येणार असल्याचे मी समजेन. हे धनिकाचे उत्तर ऐकून ती खिन्न अंतःकरणाने परतली. वाटेत आपल्या पतीला हे निमंत्रण स्वीकारण्यास कसे भाग पाडावे याचाच ती सारखा विचार करत होती. घरी येताना वाटेतच श्री गुरूंचा मठ लागत होता. त्या मठापाशी येताच अंतरी काही विचार करून ती श्री गुरूंच्या मठात शिरली. नित्याच्या तुलनेने त्या दिवशी श्री गुरु जरा मोकळेच होते. जवळपास भक्तांची गर्दीही नव्हती. तिला हे पाहून बरे वाटले.
ती श्री गुरूंपाशी गेली व अत्यादराने त्यांना त्रिवार वंदन केले. श्री गुरु तिला व तिच्या पतीला ओळखत होते. का असे आज मध्यान्ही येणे केले असे श्री गुरूंनी तिला विचारता ती म्हणाली, देवा, माझ्या घरच्या अतिव दारिद्र्याची कल्पना तुम्हाला आहेच. गोडधोड तर सोडाच, पण भात भाजी वरण ताक इतकेच साधे मोजके पदार्थ असलेले ताटही कधी नजरेस पडत नाही. वर्षानुवर्षे रोजच डाळ तांदळाची खिचडी किंवा पिठले भात यांचीच आलटून पालटून गाठ भेट होत असते. पतीच्या या परान्न न घेण्याच्या संकल्पामुळे भोजनाची निमंत्रणेही स्वीकारली जात नाहीत. मला तर एकदा तरी पोटभर स्वादिष्ट अन्न ग्रहण करण्याची अनिवार्य इच्छा झाली आहे. गेल्या संपूर्ण वर्षभर जवळजवळ रोजच पतीला नाना प्रकारे समजावण्याचा मी प्रयत्न केला, पण तो निमंत्रण स्वीकारण्यास तयार नाही. दाम्पत्य भोजने होत असल्यामुळे मला एकटीलाही जाता येत नाही. माझा जीव सारखा तडफडतो आहे. उद्याच्या भोजनासाठी एका धनिकाकडून निमंत्रण आलेले आहे. मला तेथे जाण्याची फार इच्छा आहे. तेव्हा कृपावंता, तुम्ही तरी माझ्या पतीस हे निमंत्रण स्वीकारण्यास सांगा व हे परान्न न भक्षण करण्याचे वेळ त्याला सोडून देण्यास सांगा. त्या स्त्रीचे हे उद्गार ऐकून श्री गुरूस आश्चर्य वाटले. ते आपल्याशीच थोडे हसले. तिच्या अज्ञानाची, तिच्या असंयमी वृत्तीची त्यांना कीव आली. पण तिला कसलाही उपदेश न करता त्यांनी आपल्या मनाशीच काही विचार केला व तिला म्हणाले, निश्चिंत हो, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. घरी जाऊन पतीला मी बोलावले आहे असे सांगून त्याला इथे घेऊन ये. श्री गुरूंचे हे आश्वासन ऐकून ती आनंदली व त्यांना वंदन करून जवळजवळ धावत पळतच तिने आपले घर गाठले. घरी जाताच तिने पतीला श्री गुरूंनी लगेच तुम्हाला मठात बोलावले असल्याचे सांगितले. हा निरोप ऐकताच तो श्री गुरूंचा एकनिष्ठ भक्त लगेच मठात जायला निघाला. पत्नी ही सोबत होतीच. मठात पोहोचताच त्याने प्रथम हातपाय धुतले व श्री गुरूंपाशी जाऊन तो त्यांना अत्यादराने वंदन करता झाला. आपल्या आज्ञेनुसार आलो आहे असे त्याने श्री गुरूंना सांगितले. श्री गुरु त्याला म्हणाले, तू माझे ऐक व तुझा परान्न न घेण्याचा जरी संकल्प असला तरी उद्या तू श्राद्धानिमित्त होणाऱ्या भोजन समारंभास पत्नीसह जा. अशा क्षुल्लक कारणावरून गृहलक्ष्मी सदा असंतुष्ट असणे हितावह नाही. तू तेथे जाण्यात तुझे हित आहे हे मी जाणतो. तेव्हा कसलाही विचार मनात न आणता तू तेथे जा. श्री गुरूंची आज्ञा ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, आपल्या आज्ञेपुढे मान तुकवणे हा तर माझा धर्म. तेव्हा माझे विचार, माझे संकल्प वगैरे बाजूला सारून मी पत्नीसह अवश्य जाईन. श्री गुरूंना वंदन करून ती जोडी मठातून आपल्या घरी परतली. दुसऱ्या दिवशी श्री गुरूंच्या आज्ञेवरून तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह श्राद्धाचे भोजन घेण्यास गेला. भोजनाचा थाट अपूर्व होता. ती सर्व दाम्पत्य भोजनासाठी म्हणून आसनस्थ झाली. सर्व आसनांभोवती व पानांभोवती रांगोळ्या घातल्या होत्या. धूप उदबत्ती यांचा सुवास दरवळत होता. 5 प्रकारची पक्वान्ने, 5 प्रकारच्या भाज्या, मसाले भात, कोशिंबीर, लोणचे, पापड, रायते, चटणी, भजी, वडे वगैरे पदार्थांनी पाने गच्च भरली होती. प्रत्येक दाम्पत्य जोडी जोडीने बसले होते. यजमानाने सर्व प्राथमिक उपचार आटोपल्यावर सर्वांस भोजनास आरंभ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण जेवू लागले. पण त्या असंतुष्ट स्त्रीस ते जेवण जेवेना. तिने पहिला घास घेताच कावळे, कुत्रे, मांजर आदी प्राणी केवळ आपल्याच नव्हे तर इतर सर्वांच्या पानातही मन मानेल तसे तोंड खुपसून जेवण जेवत आहेत असे दृश्य तिला दिसू लागले. तिला त्या अन्नाची किळस आली. तिला तेथे जेवेना व बसवे नाही. शेजारीच बसलेल्या पतीला ती म्हणाली, कसले हे प्राण्यांनी उष्टवलेले जेवण जेवता. मला तर आता उलटी होईल असे वाटते आहे. मी उठते असे म्हणून ती पानावरून उठली. पती पण पाठोपाठ उठला.
परान्नातील दोष मला आज पुरता समजला. आपल्याच घरचे साधे स्वच्छ निर्मळ अन्न परब्रह्म होय. आता मी कधीही भोजनाची निमंत्रणे स्वीकारा असा हट्ट धरणार नाही. मला क्षमा करा. पती तिला म्हणाला, तुझ्यामुळेच आज हा अनर्थ घडला. मी प्राणपणाने जपलेला माझा हा निश्चय मोडला गेला. असले दूषित अन्न खावे लागले. श्री गुरूंना विचारून मला याचे यथार्थ प्रायश्चित्त घेतले पाहिजे. तेव्हा घरी परतण्यापूर्वी मठात जाऊया. हे सर्व तुझ्या हट्टापायी घडते आहे. पण यातूनही एक चांगले घडले. तुला परान्न कसे दूषित असते हे समजले. श्री गुरूंचीच ही कृपा. मला वाटते तुला हे समजावे म्हणूनच त्यांनी मला हे आमंत्रण स्वीकारण्याची आज्ञा केली. हा झालेला पश्चाताप बोध क्षणिक ठरू देणार नाहीस अशी मी आशा बाळगतो. निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक तेच व तितकेच स्वच्छ, ताजे, सात्विक अन्न शांत चित्ताने, समाधानाने व नियमितपणे सेवन केले पाहिजे. अशा प्रकारचे अन्न सेवन आपण आपल्याच घरी करू शकतो. कारण आपल्या घरात सर्वत्र आपलेच नियंत्रण असते. आपल्या विचारांना, शब्दांना महत्त्व असते. जे मिळेल ते व जितके मिळेल तितक्यात समाधान मानणे हितावह आहे. जे समोर येईल ते गोड मानून घ्यायचे. जे आपल्या घरात शिजेल तेच पक्वान्न मानण्याची जिद्द तू बाळगलीस तर घरातील ताजी गरम गरम कोरडी भाकरही तुला निश्चितच पक्वान्न वाटेल, गोड चविष्ट वाटेल. अशा प्रकारे बोलत असताना ती जोडी श्री गुरूंच्या मठापाशी आली. तेथे येताच ब्राह्मणाने आपले बोलणे थांबवले. ते दाम्पत्य श्री गुरूंपाशी गेले व त्यांनी श्री गुरूंना वंदन केले. त्यांना पाहताच श्री गुरु त्या स्त्रीस म्हणाले, काय स्वादिष्ट भोजनाची चव कशी असते ते तुला कळले ना? आता नाही ना परान्न सेवनाची इच्छा होणार? श्री गुरूंचे हे शब्द ऐकून त्या ब्राह्मण पत्नीची मान लाजने शरमेने खाली वळली. तिला नजर वर करवेना. खाली पाहताच ती श्री गुरूंना विनयपूर्वक म्हणाली, देवा मला क्षमा करा. मी तुम्हाला अशी भीड घालायला नको होती. पतीला त्याच्या विचारात आचारात साथ न देण्याचा माझ्या हातून अक्षम गुन्हा घडला आहे. मला बोध व्हावा, मला सत्य समजावे म्हणून नुकतीच भोजन प्रसंगी तुम्ही जी अलौकिक लीला करून दाखवली तिने माझे डोळे साफ उघडले. आता मी तुमच्या साक्षीने पतीस वचन देते की मी पण संतोषाने त्याच्याप्रमाणेच परान्न कधी ग्रहण करणार नाही. त्याच्या विचारास आचारास साथ देण्यात सहाय्यभूत होण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. आपल्या आशीर्वादांनीच मी या प्रयत्नात यशस्वी होईल. तेव्हा कृपावंता मला क्षमा करून आशीर्वाद द्या. असे म्हणून तिने श्री गुरूंना वंदन केले. तो ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, महाराज आज माझा व्रतभंग झाला. त्याचे दुःख माझे मन जाळीत आहे. कधीही परान्न न घेण्याचा माझा निश्चय आज मोडला गेला. हे एका परीने माझ्याकडून पापच घडले आहे. तरी या पापाच्या क्षालनार्थ प्रायश्चित्त म्हणून मी आता काय करावे ते कृपा करून सांगा. यावर श्री गुरु म्हणाले, निश्चिंत हो, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याकडून कसलेही पाप घडलेले नाही. तुझ्या पत्नीची परान्नावरील वासना मला समूळ नष्ट करायची होती. तिने परत कधीही परान्न सेवन करण्याचा विषय तुझ्यापुढे काढू नये असा जालिम उपाय मला योजायचा होता. तुझ्या सहाय्याविना ते होणारे नव्हते. म्हणूनच मी होऊन तुझ्या इच्छेविरुद्ध तुला त्या श्राद्ध भोजनास जाण्यास प्रवृत्त केले. तेव्हा तू माझ्या आज्ञेचे पालन केले आहेस. या परिस्थितीत तुझ्याकडून जे परान्न सेवन झाले त्याने तुझा व्रतभंग झालेला नाही. परान्न सेवन न करण्याच्या व्रताचे जरी तू पालन करत असलास तरी कोणाचे श्राद्ध कर्म अथवा कोणतीही धार्मिक कार्य ब्राह्मणाअभावी अडत असतील तर तेथे भोजन घेऊन ते श्राद्ध कार्य धर्मकार्य संपन्न करण्यास सहाय्यभूत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म ठरते. असे सांगून श्री गुरूंनी त्याला ब्राह्मणांनी कोणाच्या घरी कोणत्या प्रसंगी अन्न घ्यावे ते सांगितले.
पौराण काळी पराशर ऋषींनी नैमिषारण्यात ब्राह्मणांच्या आचारधर्माच्या पालनाबाबत जे जे काही तेथे सांगितले होते ते सर्व श्री गुरूंनी अगदी तपशीलवार त्या ब्राह्मणास सांगितले. अन्य कोणाला आपला उपद्रव तर होत नाही ना हे पाहून या पराशर ऋषींच्या उपदेशानुसार तुला जे जे काही म्हणून आचरणात आणणे शक्य असेल त्या सगळ्याचा निश्चयात्मक वृत्तीने पाठपुरावा कर. त्यात तुझे पारलौकिक कल्याण सामावलेले आहे. सर्वच काही काटेकोरपणे सांगितल्याप्रमाणे करणे आचरणे या कलियुगात शक्य होणार नाही. भोवतालच्या परिस्थितीची साथ तर मिळणार नाही, पण वर जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या विरोधाची टिंगलटवाळीचीही प्रत्यक्ष गाठ पडणार हे मी जाणतो. तरीही आपले ब्राह्मणत्व जपण्यासाठी, स्वस्थ टिकण्यासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक ब्राह्मण पुत्राने आपापल्या परी प्रयत्नशील राहिले पाहिजे. माझी खात्री आहे की तू या दृष्टीने प्रयत्न करू शकशील. आता तर तुला या संतुष्ट झालेल्या पत्नीचीही साथ मिळणार आहे. माझेही आशीर्वाद तुझ्या मागे आहेत. या ब्राह्मणांच्या आचारधर्माचे पालन तुम्ही व्यवस्थित करा. तुम्ही सुखी व्हाल. तुमच्या मांडीवर तुमची नातवंडे खेळतील आणि ती तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. श्री गुरूंचा हा उपदेश व आशीर्वाद ऐकून अंतरी अत्यंत समाधान पावून ते दाम्पत्य आनंदात घरी परतले. श्री गुरुदेव दत्त.